बघा, विषय असा आहे की सरनाईक साहेब खूप सूट थाल्यावरनं येतात आणि आरोप करतात. आता त्यांना 30% ते बोलतं जागा माझी आहे. 30% मध्ये त्याची किंमत होते 2 लाख कोटीपेक्षा जास्त. माझ्याकडे कमीत कमी 20-25 चार्टर असले असते आणि एवढे पैसे असले सरनाईकला मी कामावर ठेवलं असतं. हे ज्याचा पूर्वेश मी तुझं उत्तर उद्या देणार आहे. परंतु त्याचा मुलांचं मी मनापासून धन्यवाद करतो. त्यांनी जे म्हटलंय चुकीचं काही म्हटलं नाही. सर पूर्वेचं अभिनंदनच करतो. परंतु हे जे शिकवण जे सांगतात ह्याचा अगोदर बापाला दिली असती. ज्यावेळी ते बोलायचं नरेंद्र मेहता मदारी आहेत, मी त्याला तर वॉर्डन ट्रॅफिक वॉर्डन बनवणार, मी त्याला हवालदार करणार, त्यावेळी त्याला संस्कार जर दिसले नाही का, ते त्यांनी बापाला त्यावेळी शिकवलं असतं तर आजचा दिवस हा आला नसता. माझा वाक्य त्याचा होता. म्हणून देर आहे दुरुस्त आहे. वडिलांना सांगा, जे बोलेल जबाबदारीने बोला आणि पुरावे सकट बोला. बोलायला काही लागते का? काही बोलायचं आणि करायचं. जे आज तुम्हाला हट झालं त्याला ते आमच्या कुटुंबालाही हट होतं. ज्यावेळी सरनाईक ट्रॅफिक वॉर्डन बोलतात, हवालदार बोलतात, मदारी बोलतात, त्यावेळी त्यांच्या घरात वाटलं नाही का? आणि राहिला प्रश्न तो इनसाइड स्टोरी बोलतो ना, तर ऑस्ट्रेलियाची त्याचं इनसाइड स्टोरी आमच्याकडेही आहे. आता संस्कार आम्हालाही तरी शिकू नका तरी, हेच मला आज त्याला सांगायचं आहे. सर, रिक्षावाल्यांच्या याच्यावरती मराठी सक्तीचं अगदा केलेलं आहे आणि 1 तारखेपासून मोहीम सुद्धा राबवली जाणार आहे. या संदर्भात काय? बघा, मी सरनाईकचं भाष्यावर जास्त गांभीर्याने घेत नाही, कारण ते बोलतात तसं कधी होत नाही. तो निर्णय व्हायला पाहिजे नाही व्हायला पाहिजे हा शेवटी मान्य मुख्यमंत्री घेतील. पण त्यांचं आम्ही गांभीर्याने घेत नाही. कारण तुम्हाला माहित आहे त्यांनी इलेक्शन सांगितलं मी इकडे एसटी बसला तो मॉल बांधतो, अजून तिकडे पाणी हलत नाही. ते बोलून जातात पण प्रॅक्टिकल होत नाही. मग ज्याने होईल त्याने बघू. आज लोकदरबार होता सरनाईक यांचा, त्यावेळेला काही जणांनी तक्रारी केलेलं 7-11 कंपनीबाबत. ते सगळं प्लॅन्टेड होतं. प्लॅन्टेड बोलतात ना की मी दरबार करणार. आज तुम्हाला बघा, माझ्याकडे उद्या लोक येणार आहेत. एक सांगणार की सरनाईकने असं फसवणूक केलं, हे करतील. हे आम्हाला कोणाला शिकव राजकारणात आम्ही. हे सगळं प्लॅन्टेड स्टोरी आहे. आणि जे आले होते ना त्यातलं तथ्य असलं तर ते बोलेल ते मी हारेल. ते प्लॅन्टेड होता. आला कोण होता? एक व्यक्ती ज्यांनी बोगस कागदपत्र केले, तो 6 महिने जेलमध्ये होता. आता हलाहारी बोलतो की मला फसवलं. दुसरा म्हातारा जो आलेला एक्झाम्पल उदाहरण सांगतो, तो कोर्टात पण हारलं, एसडीओकडे सगळीकडे हारलं आणि नंतर बोलतो की असं झालं. आणि त्याच्यावरही एफआयआर आहे. म्हणजे जो आलेला त्याच जागेवर जो बोलतो की आमची जागा आहे त्या जागेवर त्याच्यावर एफआयआर आहे, आमच्यावर नाही आहे. तर थोडक्यात हे सगळं प्लॅन्टेड होतं. सगळ्यांना शोधून आणलं होतं. जे लोक तक्रार करतात, बघा, ज्या व्यवसायामध्ये जो असतो त्याबद्दल तक्रार असतात. पण तक्रार सत्य आहे की नाही हे तपासायला पाहिजे. एकतर्फा त्यांनी ऐकली ना, दुसरी बाजू त्यांना माहित आहे का? हे सगळं आम्हाला त्यावेळी समजलं प्लॅन्टेड आहे. समिती नेमणार स्थापन करणार आहे. त्यांनी करावं, कारण सरनाईक साहेबाचा स्वतःचा त्या इको सेन्सिटिव्ह मध्ये इनलिगल काम आहे. आम्ही सांगून थकलं. कमीत कमी ते अपॉइंट करतील एडीटीपी. त्यांना समजेल की आपण जे करतोय ते चुकीचं काम करतोय, जंगलात करतोय, इको सेन्सिटिव्ह मध्ये करतोय. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जे मला असं वाटते की खरं ते करतील तर त्यांना तरी ज्ञान होईल की आपण किती चुकीचं केलंय. धन्यवाद.